हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये गुजराती स्टाईल गोडी डाळ। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे 1 वाटी। टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, कोकम, 2 ते 3 मिरच्या, लवंग आणि मेथी, अर्धी वाटी गूळ, मीठ, लाल तिखट, हळद, राई, जिरं आणि हिंग। तर चला आपण फोडणीला सुरुवात करूया। आता आपल्याला 2.5 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप आपलं मस्त तापलंय। आता आपण ह्यात ॲड करूया 1 चमचा राई, 1 चमचा जिरं, मेथी आणि लवंग, थोडंसं हिंग आणि थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता। आता आपण टोमॅटो ॲड करून घेऊया। त्याचबरोबर आपण मिरची ॲड करू। आता आपण टोमॅटोला थोडंसं शिजवून घेऊया। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे डाळ। मी यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे। जर तुम्हाला डाळ घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी ॲड नाही केला तरी चालेल। आता आपल्या डाळीला उकळी येऊन द्यायची। आता आपण उकळी आल्याच्या नंतर आपण यात ॲड करणार आहे गूळ आणि कोकम आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपण एक उकळी काढून घेऊया। आणि ही रेडी आहे गुजराती स्टाईल गोडी डाळ। नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।